रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। त्यांचं असं म्हणणं होतं की अनेकांचं म्हणणं असं आहे की स्वबळावर ही निवडणूक लढली जायला हवी होती, इथून पुढे आता स्वबळाचा नारा दिला जाईल का? मला वाटतं प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं, परंतु आत्ताच याबाबत भाष्य करणं नेते मंडळींशी चर्चा करणार नाही। आणि मला वाटतं की ज्या नेत्याला त्याचं व्यक्तिगत जे मत असतं ते मांडण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते मांडलं असेल। आजची जी बैठक आयोजित केली आहे त्यामध्ये नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाची टांगती तलवार यावर देखील चर्चा होणार समोर येत आहे। काय मला आता बैठक सुरू व्हायची आहे, मला वाटतं तसं काही आहे नाही, कारण की हे कसं काय घडलं यावरच चर्चा करण्यासाठी बैठक आहे आणि आता बैठक सुरू व्हायची। विकास भाऊ नागपुरात तुमचा विजय किती महत्त्वाचा आहे? नागपुरात तुमचा विजय किती महत्त्वाचा आहे सांगितलं जात होतं, परंतु संपूर्ण विदर्भातून काँग्रेस आता नष्ट होताना पाहायला मिळतं। अवघ्या काही मोजक्या हातावर बोटावर मोजण्या जागात आलेल्या आहेत काँग्रेसकडे। आपण पाहिलं असेल की विदर्भात लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेने भरभरून काँग्रेसला मतं दिली, लाखोनी खासदार निवडून आले आणि अवघ्या 3 महिन्यात असं काय घडलं तर हा प्रकार झाला। याच्यावरच चर्चा करण्यासाठी आज आमची मीटिंग आहे। परंतु अनेक ठिकाणी अनेकांचं म्हणणं असं आहे की त्यांनी स्वबळावर जायला पाहिजे, शिवसेनेचं नुकसान झालंय महाविकास आघाडी राहिल्यामुळे अशा प्रकारचा एक आता हे कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला, हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून एकत्र ठरवावं आणि मला वाटते वाहिनीवर काही सांगण्यापेक्षा आपण तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून याची वजाबाकी बेरीज करावी। RSSच्या भूमी टार्गेट निकाल लागल्यानंतर सुषमा आंध्रेंचं म्हणणं असेल किंवा आता दानवेंचं म्हणणं असेल, मला वाटतं या बाबतीत मला काही भाष्य करायचं नाही आहे। आता मीटिंग आहे, या मीटिंगमध्ये काय चर्चा घडते आणि त्यानंतर ते सगळं आपल्याला विकास भाऊ नितीन गडकरींचा फोन आला होता का? महानगरपालिकेच्या इलेक्शन मला माहित नाही त्या संदर्भात। असं आहे की आम्हाला सर्व काही आमच्या नेते मंडळी सोबतच ठरवावं लागतं आणि ते ठरवण्यासाठी विकास भाऊ आता ही कशासाठी बैठक बोलावली आहे यावर चर्चा झाल्यानंतर 1 तास आपण वाट पाहावी, सगळं काही समजेल। विकास भाऊ नितीन गडकरींचा फोन आला होता का? सदीचा फोन आला होता का नितीन गडकरींचा तुम्हाला शुभेच्छा द्यायला? कोणाला? नितीन गडकरींचा शुभेच्छा काही फोन आला होता का? ते भारतीय जनता पक्षाचे, मला त्यांचा फोन कशाला येणार? नाही, नागपुरातून तुमचा विजय झालाय, RSSच्या भूमीत तुमचा एकमेव विजय आहे। विजय न झाला, अनेक लोकांचा विजय झालाय, प्रत्येकाला थोडी ना फोन करत राहणार। अमित सर